नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मालेगाव 18 एप्रिल 2026 सायंकाळचे 7:30 वाजले. अजंग परिसरातील हनुमान मंदिराजवळ खेळत असलेला 5 वर्षांचा जितेश अचानक दिसेनासा होता. क्षणात घरात गोंधळ उठतो. शोधाशोध सुरू होते आणि काही वेळातच एक आई घाबरलेल्या अवस्थेत वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात धाव घेते. माझा मुलगा हरवला आहे. या एका वाक्याने संपूर्ण परिस्थितीच बदलते. पोलिसांसमोर आता फक्त एकच चित्र असतं. एक निरागस लेकरू हरवला आहे आणि प्रत्येक सेकंद महत्वाचा आहे. प्रभारी अधिकारी पुरुषोत्तम शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची टीम क्षणाचाही विलंब न करता कामाला लागते. PSI अंकुश नवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केली. शहरभर मेसेज फिरवले जातात. वायरलेसवर माहिती दिली जाते. प्रत्येक नाका, प्रत्येक चौक सतर्क केला जातो. त्या क्षणी प्रत्येक पोलिसाच्या डोळ्यासमोर एकच चेहरा असतो, तो लहान जितेश. रात्र होते, पण पोलिसांची धडपड थांबत नाही. कोणाच्याही डोळ्याला झोप नाही. कुणी CCTV फुटेज तपासत आहे, कुणी रस्ते पिंजून काढत आहे, कुणी लोकांची चौकशी करत आहे. शहरातील प्रत्येक कोपरा, प्रत्येक गल्ली जणू पोलिसांच्या पावलांनी धुंडाळली जाते. दुसरा दिवस उगवतो, पण शोध संपत नाही. 2 दिवस, 2 रात्री, अहोरात्र मेहनत. पोलिसांनी आजूबाजूच्या सर्व CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज खंगाळले, मोबाईल लोकेशन तपासले, प्रत्येक हालचालीचा मागोवा घेतला. आणि इथून पुढे कहाणीला मिळतं एक अनपेक्षित वळण. आई सांगते ते आणि पुरावे सांगतात ते, यात विसंगती दिसू लागते. संशय वाढतो. चौकशी अजून खोलात जाते आणि मग समोर येतं एक काळं सत्य, जे ऐकून पोलीसही क्षणभर स्तब्ध होतात. जितेश हरवला नव्हता. त्याचं अपहरण झालं नव्हतं. हा सगळा बनाव होता आणि त्या बनावाची सूत्रधार ती स्वतःची आईच होती. होय, जिच्या तक्रारीवर संपूर्ण यंत्रणा हल्ली, जिच्यासाठी पोलिसांनी 2 दिवस रात्र झोप घेतली नाही, तिनेच स्वतःच्या मुलाला दुसऱ्याच्या ताब्यात दिलं होतं. तिचा प्रियकर तिच्यासोबत राहत नव्हता. त्याच्यावर दबाव आणण्यासाठी, त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी तिने हा संपूर्ण खेळ रचला. त्याच्यावर आरोप ठेवून त्याला अडकवायचं आणि त्यासाठी स्वतःच्या निरागस लेकरालाच प्याद बनवलं. ज्या पोलिसांनी त्या मुलासाठी रात्रंदिवस झटून काम केलं, ज्यांच्या डोळ्यासमोर त्या चिमुकल्याचा चेहरा होता, त्यांना जेव्हा कळलं की हा सगळा एक प्लॅन होता, त्या क्षणी त्यांच्या मेहनतीचं रूपांतर संतापात झालं असेल. कारण हा फक्त गुन्हा नव्हता, हा त्यांच्या कर्तव्याशी खेळ होता आणि एका निष्पाप जीवाशी विश्वासघात होता. पोलिसांनी अचूक तपास करत जितेशला सुरक्षित बाहेर काढलं. तो आता सुरक्षित आहे. पण ही घटना एक खोल प्रश्न निर्माण करते. स्वतः शांत झोपून मुलगा हरवल्याचं नाटक करणारी ही स्त्री खरंच आई म्हणवण्यास पात्र आहे का? प्रेम आंधळं असू शकतं, पण त्या आंधळेपणात स्वतःच्या लेकरालाच प्याद बनवणं हे कितपत योग्य आहे? मालेगाव हादरलं, पण खाकुर्डी पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायदा त्याच्यापेक्षा नेहमीच एक पाऊल पुढे असतो. मी सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट, प्रभारी अधिकारी वडनेर खाकुर्डी. वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनला दिनांक 18/4/2026 रोजी संध्याकाळी 9 वाजेच्या सुमारास एक महिला फिर्यादी मनीषा मयूर मोंडल, वय 35 वर्ष, हिने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली की तिचा अल्पवयीन मुलगा वय 5 वर्ष यास तिचा प्रियकर
मोहन साईनाथ मोरे याने वन्नेर खाकुर्डी ते मालेगाव रस्त्यावरील वन्नेर गावाजवळ सदर मुलाचे अपहरण केलेले आहे. यावरून आम्ही वन्नेर खाकुर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 169/2026 BNSचे 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला. सदरचा प्रकार हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय पोलीस अधीक्षक सो बाळासाहेब पाटील, माननीय अपर पोलीस अधीक्षक सो तेगबीर सिंह संधू, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण यशवंत बाईसकर सो यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास हातात घेतला. आमच्या टीमचे PSI अंकुश नवले, PSI योगेश जाधव, पोलीस हवालदार पन्नालाल बागुल, महिला हवालदार साळवे थाळकर, पोलीस शिपाई कासार दळवी अशांनी सदर गुन्ह्यामध्ये मालेगावमधील सर्व CCTV फुटेज तपासून सलग 2 रात्री काम करून सदर गुन्हा आम्ही उघडकीस आला. गुन्ह्यातील निष्पन्न हकीकत अशी की यातील फिर्यादी महिला हिचे व तिचा प्रियकर मोहन साईनाथ मोरे यांचे अनैतिक संबंध होते. आता त्यांच्यामध्ये काही कारणांमुळे वादविवाद होत आहेत आणि त्याने माझ्यासोबत राहावं याच्यासाठी त्याला ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने सदर मुलास तिचा एक परिचयाचा व्यक्ती विष्णू श्रीराम सोनवणे राहणार चिखलवळ याच्या ताब्यात दिल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालं. आम्ही चिखलवळ येथून सदर मुलाला सुखरूप ताब्यात घेतले. सदर गुन्ह्यामध्ये सदर महिलेने आपल्या अल्पवयीन मुलाचा गैरवापर करून तिच्या प्रियकराचा प्रेम मिळवण्याच्या हेतूने गुन्हा केलेला आहे आणि त्या सदर गुन्ह्यामध्ये आम्ही वाढीव कलम BNSचे 217, 248, 240 वाढीव करून सदर गुन्ह्यामध्ये तिच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करीत आहोत. पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज TV51 न्यूज. आमचा YouTube चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या.